नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचं जे आपलं लेक्चर आहे, ते आहे एल-ई-डी लॅम्पवरती. स्क्रीनवरती बघू शकता समोर एल-ई-डी लॅम्पची डायग्राम दिसत असेल. त्याच्या खाली सर्किट डायग्राम आहे. आधी डायग्राम मी एक्सप्लेन करतो. त्याच्यामध्ये 2 लीड आहेत. एक लीड आहे म्हणजे इलेक्ट्रोड थोडक्यात एनोड, कॅथोड असे असतात. त्याच्यानंतर एल-ई-डीचा बेस आहे, आउटर प्लास्टिक बॉडी कोटिंग आहे आणि हे जे दिसतायत ते पी-एन जंक्शन डायोड्स आहेत. म्हणजे हे जे 2 दिसतायत, एक पी आणि एक आहे एन असे 2 डायोड्स आहेत आणि इथं तुम्हाला लाईट एनर्जी इमिट झालेली दिसते. तर ह्याची जी सर्किट डायग्राम आहे ती खाली तुम्हाला दिसेल पाहायला. ती मी एक्सप्लेन करतो. त्याच्या अगोदर ह्याचा जो लॅम्प म्हणून यूज होतो. समोर स्क्रीनवर तुमच्या वेगवेगळ्या टाइपचे, वेगवेगळ्या वॅटेजचे किंवा वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचे एल-ई-डी दिसत असतील. त्याच्यानंतर एल-ई-डी हा लॅम्प असा जरी दिसत असला, पण त्याच्या आतमध्ये छोटे-छोटे एल-ई-डी असतात. ह्या टाइपमध्ये तुम्ही एल-ई-डी बघता किंवा अशा स्ट्रिप पण येतात. कलर कोडचे वेगवेगळे एल-ई-डी रेड आहे, त्याच्यानंतर ग्रीन आहे, येलो असे वेगवेगळ्या कलर कोडमध्ये आपल्याला एल-ई-डी पाहायला भेटतात. त्याच्यानंतर त्याचं वर्किंग काय आहे, कसा वर्क होतो तो आपण पाहणार आहे. त्याच्या अगोदर त्याची सर्किट डायग्राम कशा पद्धतीने आहे ते बघूया. तर ही सर्किट डायग्राम एक्झाममध्ये ड्रॉ करायची. वरची पण ड्रॉ करायची, ही पण ड्रॉ करायची. इथं सिंगल फेज एसी सप्लाय दिलेला आहे 50 हर्ट्ज. त्याच्यानंतर इथे एक व्हेरिएबल रेझिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर हा जो पूर्ण आहे तो आहे आपला ब्रिज रेक्टिफायर आणि त्याच्या आउटपुटला फिल्टर जोडलेला आहे. C2 कॅपॅसिटर लावलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं एल-ई-डी लॅम्प लावलेले आहेत. एल-ई-डी 1, एल-ई-डी 2, एल-ई-डी 3 असे लॅम्प लावलेले आहेत. तर होतं काय बघा, की ज्यावेळेस एसी सप्लाय आपण इकडून देतो, त्यावेळेस हा जो कॅपॅसिटर हा जो ब्रिज रेक्टिफायर आहे, तर तो कन्व्हर्ट करतो डीसी मध्ये. आता डीसीचं आउटपुट असतं पल्सेटिंग. ते पल्सेटिंग आउटपुट किंवा त्याच्यातले कॉम्पोनंट्स तुम्हाला प्युअर डीसी भेटत नाहीत. त्याच्यातले थोडे-थोडे फ्लक्च्युएशन त्याच्यामध्ये जाणवतं. ते कॉन्स्टंट डीसी आउटपुट भेटण्यासाठी मग हा जो कॅपॅसिटर इथं लावलेला आहे, तो फिल्टरचं काम करतो आणि मग आपल्याला प्युअर डीसी आउटपुटला देतो आणि मग त्याच्यानंतर आपले एल-ई-डी ग्लो होतात. ते एल-ई-डी ग्लो होतात, त्याची इंटेन्सिटी कंट्रोल करण्यासाठी इथं व्हेरिएबल रेझिस्टन्स कनेक्ट केलेला असतो. तो त्यांची इंटेन्सिटी कंट्रोल करतो. त्या पद्धतीने मग आपले एल-ई-डी रन होतात. पण ॲक्चुअली त्याचं वर्किंग काय आहे ते मी डायग्राममध्ये सांगतो. तर हा जो एल-ई-डी आहे, तो आहे पी-एन जंक्शन. 2 टाइपचे लेयर असतात. स्क्रीनवरती दिसत असेल. अ, तर ह्याच्यामध्ये बघा, हा जो दिसतोय तुम्हाला, हा आहे पी टाइपचा लेयर, हा आपला आहे तो एन टाइपचा लेयर आहे. ज्यावेळेस पी टाइपमध्ये होल्स असतात, एन टाइपमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. आता ज्यावेळेस आपण सप्लाय देतो इथून, ज्यावेळेस सप्लाय दिला जातो, सप्लाय दिल्यानंतर इथून सप्लाय दिल्यानंतर काय होतं, की ज्यावेळेस हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, रेड कलरमध्ये तुम्हाला दिसत असतील, ते काय होतात, की एक्साईट होतात थोडक्यात आणि ते काय करतात, की जिकडं होल्स आहेत, तिकडं हे एरो दिसतायत. जिकडं होल्स आहेत, तिकडं फ्लो व्हायला चालू होतात आणि होल्स जे आहेत ते एन टाइपकडे फ्लो व्हायला चालू होतात आणि मध्ये जो दिसतोय तुम्हाला ह्यांचा जो मधला पार्ट आहे, तो असतो जंक्शन पॉइंट. तर त्या जंक्शन पॉइंटमध्ये काय होतं, की इलेक्ट्रॉन्स आणि होलचं रिकॉम्बिनेशन होतं आणि रिकॉम्बिनेशन झाल्यामुळं त्याच्यामधून आपल्याला भेटते लाईट एनर्जी. तर हे कशामुळं होतं, तर हे सप्लाय दिल्यामुळं ते होतं आणि इलेक्ट्रॉन्स होलचं रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर त्याचं जे आउटपुट आहे, ते आपल्याला लाईटच्या स्वरूपात बाहेर पडताना दिसतं. तर हे एल-ई-डीचं ॲक्चुअल वर्किंग आहे. 2 जे दिसतात आतमध्ये स्ट्रिप आपल्याला डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, की ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 जंक्शन दिसतायत. इथं एक जंक्शन हा एक आहे आणि हा एक आहे. त्याच्यामध्ये थोडासा गॅप आहे. तर पी आणि एन जंक्शन आहे तो ॲक्चुअली. पी टाइप आणि एन टाइप रिजन आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आणि होलचं रिकॉम्बिनेशन होऊन मग तुम्हाला बाहेर काय भेटते? लाईट एनर्जी भेटते. ती कधी भेटते? ज्यावेळेस तुम्ही याला सप्लाय देतात त्यावेळेस त्या गोष्टी घडतात. तर अशा पद्धतीचं हे एल-ई-डीचं वर्किंग आहे. त्याच्यानंतर अ, जो एल-ई-डी लॅम्प आहे आपला, तो एल-ई-डी लॅम्प चे काय ॲप्लिकेशन्स असतील किंवा ॲडव्हांटेज असतील. ॲडव्हांटेज तर हे आहेत, की तो जो लॅम्प आहे तो कूल टाइप ऑफ लॅम्प आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हीट तयार होत नाही. त्याच्यानंतर मॅक्सिमम आउटपुट आहे पर वॅटला खूप जास्त इल्युमिनेशन त्याच्यापासून भेटतं. व्हाईट लाईट भेटते. त्याच्यानंतर एनर्जी कन्झर्वेशन होते. खूप प्रमाणात एनर्जी जास्त आहे. ती सेव्ह होते आपली. हे सगळे त्याचे ॲडव्हांटेज. आता मोस्टली बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एल-ई-डी लॅम्प पाहायला भेटतात. पूर्वी सी-एफ-एल असायचे. त्याच्या अगोदर फ्लोरोसेंट ट्यूब लाईट
त्याच्या अगोदर इनकॅन्डिडेट लॅम्प यूज करायचे. पण आता डोमेस्टिक आणि रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल ॲप्लिकेशनसाठी तुम्ही एल-ई-डी लॅम्प मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात. त्याचे ॲप्लिकेशन म्हणजे कुठले-कुठले आहेत तर लाइटिंग सिस्टमसाठी स्टोअर असतील, ऑफिस असतील, वेअरहाऊस असतील अशा ठिकाणी किंवा फॅक्टरीज असतील अशा ठिकाणी लाइटिंग म्हणून एल-ई-डी लॅम्प यूज करतात लाइटिंगसाठी, स्ट्रीट लाईटसाठी यूज करतात. नंतर बॅक लाइटिंगसाठी, व्हिज्युअल इंडिकेटरसाठी, फ्लॅश अलर्ट, टायमिंग गेम्स, व्हिज्युअल मेट्रोनोम तर हे सगळे आहेत एल-ई-डीचे ॲप्लिकेशन. आता डिस्प्ले बोर्ड पण आलेले आहेत. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये वापरतात. हे सगळे नंतर रेफ्रिजरेटर आहे, ॲप्लिकेशन्स आहेत. त्याचे बेनिफिट्स पण आहेत. लाँग लाईफ आहे, एनर्जी इफिशियंट आहे. हे मी सांगितलं की 0 यूव्ही इमिशन त्याच्यापासून आपल्याला पाहायला भेटतं. तर एल-ई-डीचे भरपूर फायदे आहेत. त्यामुळं आता मोस्ट कॉमनली बऱ्याचशा ठिकाणी एल-ई-डी लॅम्प जे आहेत ते यूज केले जातात. तर हे डायग्राम ही डायग्राम तर महत्त्वाची आहेच, जो स्क्रीनवरती दिसते. ती डायग्राम तर ड्रॉ करायचीच. खाली सर्किट डायग्राम पण दिली. सर्किट डायग्राम जरी नाही आठवली, तर ही वरची एल-ई-डीची जी डायग्राम आहे ती अवश्य ड्रॉ करा. 4 मार्क्ससाठी ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल. तर एल-ई-डी लॅम्प लाईट इमिटिंग डायोड जो आहे, त्याला आपण एल-ई-डी लॅम्प असं म्हणतो आणि बऱ्याचशा ठिकाणी त्याचं ॲप्लिकेशन पण आहे. आजचं लेक्चर इथंच थांबूया. धन्यवाद.